एखादा प्रवासी वाहनाचा चालक अचानक गाडी थांबवतो आणि स्वतः बाहेर पडतो, पण त्याच गाडीत मागच्या सीटवर बसलेले प्रवासी बाहेर पडू शकत नाहीत. आगीच्या ज्वाळा त्या गाडीला वेढून टाकतात आणि काही क्षणातच 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू होतो. ही घटना अपघात म्हणायची की कोणीतरी हेतुपुरस्पर या घटनेचा कट रचला? चालकाने स्वतःच बाहेर पडून इतरांना जळून मरू दिले का? टेम्पोमध्ये आगीचा अचानक स्फोट कसा झाला? वाहनाचा मागचा दरवाजा नेमका का उघडला नाही? हा अपघात नव्हता तर खून होता का? या घटनेमागे सूड भावना होती का? भीषण दुर्घटनेचा थरार आणि कशा प्रकारे घडला हा प्रकार जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी प्रथमेश आणि विषय कोणताही असो आपल्याला बोलायलाच लागणार. ही घटना आहे पुण्यातील हिंजवडी फेज 1 येथील. 8 वाजण्याच्या सुमारास व्योमा ग्राफिक्स कंपनीचे कर्मचारी नेणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागली आणि 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र पोलीस तपासात उघडकीस आलेले सत्य धक्कादायक होते. ही आग अपघाताने नव्हे तर चालकानेच लावली होती. पुण्याच्या हिंजवडी औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांचे कर्मचारी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतात. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारा टेम्पो हिंजवडीच्या दिशेने जात असताना अचानक वाहनाच्या आत आग लागली. सकाळी 8 वाजता हिंजवडी फेज 1 परिसरात टेम्पो ट्रॅव्हल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जात असताना अचानक आगीचा भडका उडाला. चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली, त्यामुळे घाबरून त्याने गाडी थांबवली आणि स्वतः खाली उतरला. पुढे बसलेले काही जणही बाहेर पडले. टेम्पोच्या मागील दरवाजाला लॉक होते, त्यामुळे मागच्या बाजूला बसलेले 4 कर्मचारी गाडीतच अडकले. आगीच्या ज्वाळांनी गाडी वेढली होती आणि जागीच 4 जण जिवंत जळाले. सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात मानला जात होता, मात्र जेव्हा हिंजवडी पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा उघडकीस आले की ही आग कोणत्याही यांत्रिक बिघाडामुळे नव्हती, तर टेम्पो चालकाने ती लावली होती. तपासात असे आढळले की चालकाने आपल्या कंपनीतून ज्वलनशील केमिकल आणले होते आणि ते ड्रायव्हर सीट खाली ठेवले होते. गाडीत आग लावण्यासाठी कापडाच्या चिंध्याचा वापर करण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार चालकाचा काही कर्मचाऱ्यांशी वाद होता. त्याचा पगार वेळेवर मिळत नव्हता आणि त्याला जबरदस्तीने इतर मजुरीचीही कामे करावी लागत असे. त्यामुळे तो काही सहकाऱ्यांवर प्रचंड नाराज होता. चालकाने ज्या लोकांना लक्ष केले त्यांच्यासोबत अजून काही निरपराध कर्मचारीही गाडीत अडकले आणि मृत्युमुखी पडले. टेम्पोच्या आत अडकलेल्या प्रवाशांनी शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी धडपड केली. तपासात असे आढळले की जळालेल्या बसच्या लोखंडी भागांवर ओरखडे आहेत, ज्यावरून प्रवाशांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. प्रवाशांनी खिडक्या फोडण्याचा प्रयत्न केला, पण आगीच्या ज्वालांमुळे बाहेर पडता आले नाही. घटनास्थळी जळालेल्या चपला, फाटलेले कपडे आणि जेवणाचे डबे सापडले, जे या दुर्घटनेची भयावहता स्पष्ट करतात. इतकी तीव्र आग होती की बसच्या आतील धातू देखील वितळले. पोलीस तपासानंतर चालक जनार्दन हंबर्डेकर याच्यावर IPC 302 खून आणि IPC 307 खुनाचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाने 4 जणांचा जीव घेतल्याने IPC 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा, टेम्पोमध्ये बसलेल्या इतर 6 प्रवाशांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने IPC 307 अंतर्गत गुन्हा. पोलीस आरोपीला न्यायालयात हजर करण्याच्या तयारीत असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे हिंजवडी आणि पुणे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. रोज लाखो कर्मचारी टेम्पो, बस, कॅबमधून प्रवास करतात. अशा घटनांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पगार मिळत नसल्याने किंवा वाईट वागणूक मिळाल्याने सूड घेण्याची प्रवृत्ती धोकादायक आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्मचारी सुरक्षेसाठी कठोर नियम आवश्यक आहेत. वाहनांमध्ये अग्निसुरक्षा प्रणाली असणे बंधनकारक करावे. कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तक्रार नोंदणीची सोपी व्यवस्था निर्माण करावी. मनोविकार तज्ज्ञांची मदत घेऊन कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य तपासले जावे. या घटनेने समाजाला धक्का दिला आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आरोपीला कठोर शिक्षा मिळेल, पण अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारीची बाब आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.